रोटरी क्लब ऑफ सोलापूर तर्फे आयोजित के भोगीशयना स्मृती व्याख्यान येत्या मंगळवारी 14 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजता निर्मलकुमार फडकोले सभागृहात होणार आहे। मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुहास पेडणेकर हे राष्ट्र निर्मितीत शिक्षकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष मितेश पंचमिया यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। डॉक्टर केशव वळसे सर आहेत, तर मी अध्यक्ष सचिव आपल्या रोटरी क्लबच्या माध्यमातून सर्वांना आपल्या पत्रकारांना ह्या भोगीशयन प्रसिद्धी द्यावी आणि आपण सर्व पण तिथं उपस्थित राहून। प्राध्यापक डॉक्टर सुहास पेडणेकर हे डॉक्टर होमी भाभा राज्य समूह विद्यापीठाचे कुलगुरू आहेत। मुंबई विद्यापीठ, डॉक्टर आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, SNDT महिला विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे। कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन सचिव पार्थ दावडा यांनी केलं। तसं पाहिलं तर इंग्लिश लँग्वेज मध्ये होणारं ओरेशन्स किंवा भाषण हे खूप कमी असतात, त्यामुळं अशी क्वचितच आपल्याला संधी मिळते ज्याच्यामध्ये असे कुठले तरी मोठे व्यक्ती येतात आणि ते इंग्लिशमध्ये हा पूर्ण कव्हर करतात। त्यामुळं आव्हान तो पण महत्त्वाचा आहे। मराठी ही आपली मातृभाषा आहेच, पण त्याच्यासोबत इंग्लिश ही भाषा पण आपल्याला वक्तृत्वासाठी खूप गरजेची आहे। त्यासाठी हा एक खूप चांगला स्टेज आहे शिक्षक विद्यार्थी वर्ग सगळ्यांसाठी, त्याने जरूर उपस्थित राहावं आणि आपली हजेरी। या पत्रकार परिषदेस जुबिन अमारिया, विलास कोले, शिवाजी उपरे आदी उपस्थित होते। हे पेंढारकर सरांना मला बोलवायला मी स्वतः बोलवलं आहे, त्यांना इन्व्हाइट केलं आहे, पण त्यांना खूप अजून सुद्धा 2 युनिव्हर्सिटीजचे ते ऑनररी आहेत आणि ते खूप बिझी असतात। आता आज सकाळीच त्यांच्याशी बोलणं झालं। आपल्याकडे जर माहीत असेल की उद्या 10 तारखेपासून 16 तारखेपर्यंत परत सिद्धेश्वर कॅन्सल झालेले, ते बिचारे परत जायचं आम्ही त्यांना ठरवलं होतं की सकाळी उद्या सोमवारी ते येतील ह्याच्याने वंदे भारतने, मग आपल्याकडनं ते अक्कलकोटला जाणार आहेत, अक्कलकोटला घेऊन जाणार आहे मी त्यांना। त्याच्यानंतर संध्याकाळी आपलं ओरेशन होईल, सिद्धेश्वर मंदिर करून ओरेशन होणार आहे आणि त्यांचं प्लॅनिंग असं होतं की आपण परत सिद्धेश्वरने जाऊ, कारण त्यांना 11 वाजता तिथे एक मीटिंग होती। सकाळी त्यांना परत ती 11 त्यांना सांगितलं सर ट्रेन कॅन्सल झालेली आहे, म्हणजे पुण्यापर्यंतच जाणार आहे, सो इट इज गोइंग टू बी डिफिकल्ट फॉर यू आणि तुम्हाला मी रोडने सुद्धा पाठवू शकतो, पण इट्स गोइंग टू टेक टाईम। मग शेवटी ते म्हणाले मला एक अर्धा तास दे, आय विल सी माय जस्ट पोस्टपोन माय प्रोग्राम्स। एवढ्या सगळ्या तास करून ते येणार आहेत। सो माय ओनली रिक्वेस्ट टू ईच वन ऑफ यू इज की जास्तीत जास्त लोकांनी या प्रोग्रामचा बेनिफिट घ्यावा, या त्याचं बेनिफिट घ्यावा आणि आपल्याला विनंती आहे की आपण व्यवस्थित त्यांना कव्हर केलं तर लोकांपर्यंत जाईल आणि ती लोक येऊ शकतील। आम्ही तिघांनी प्रेसिडेंट, सेक्रेटरी आणि आपल्या प्रोजेक्टचे यांनी भरपूर त्रास घेतलेला आहे। आम्ही युनिव्हर्सिटीजला गेलो आहे, शाळेत गेलो आहे, कॉलेजेसला गेलो आहे, प्रत्येकाला जाऊन आम्ही निमंत्रण स्वतः देऊन आलेलो आहे। तरी आपला एक शेवटचा जो हे असतो हाचा, तुम्ही जे शेवटी सांगताल आणि पब्लिसिटी व्यवस्थित देताल तर आय एम शुअर एव्हरीबॉडी विल अटेंड अँड थँक्यू। माय पर्सनल इन्व्हिटेशन टू ऑल ऑफ यू ऑन बिहाफ ऑफ द क्लब वन्स अगेन, थँक्यू। भारत सरकारने 2019 पासून NEP 2019 ज्याला आपण नवीन शैक्षणिक धोरण म्हणतो ते जे लागू केलेलं आहे ते सर्व शाळा आणि महाविद्यालय पातळीमध्येच ऑलरेडी सुरू झालेलं आहे। सोलापूर हे एक एज्युकेशन हब आहे, डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे, त्यामुळं आमचा हा प्रयत्न आहे की या NEPच्या लाईनमध्ये हा विषय राष्ट्रनिर्मितीमध्ये शिक्षकांची बदलती भूमिका आणि तर मी बदलती भूमिका असा शब्द ॲड करेन। अतिशय महत्त्वाचा विषय आहे, म्हणून आम्ही जवळजवळ 70-75 इन्स्टिट्यूट्सना आम्ही भेटी देऊन आमंत्रण दिलेलं आहे। आता या सगळ्यांनी जे बोललेलं आहे त्याला अनुसरून मी एवढंच म्हणेन की तुम्हालाही विनंती आहे, शिक्षण क्षेत्राशी संबंधित शिक्षक, विद्यार्थी, मॅनेजमेंटची लोकं जे कोणी असतील त्यांनी NEPच्या लाईनमध्ये त्यांची कामं व्हावीत, तरच आपलं एज्युकेशन हब म्हणून सोलापूर खऱ्या अर्थानं अजून जास्त सुधारेल। त्यामुळे माझी विनंती आहे की सगळ्यांनी कृपया प्रयत्न करून जास्तीत जास्त लोक येतील त्या दृष्टीने प्रसिद्धी द्यावी। धन्यवाद। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर, सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।